आज आषाढी एकादशी निमित्ताने परात्पर अखिलेश्वर पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाचा तुम्हा आम्हा सर्वांना योग आपल्या विद्यालयात घडून आलेला आहे आणि त्याच निमित्ताने आपण आज बराच काळ पांडुरंग परमात्म्याच्या नामात आपण विलीन होणार आहोत, मंत्रमुक्त होणार आहोत। मान्यवरांना विनंती हरे राम हरे राम हरे टाळ्या वाजवा सगळ्यांनी, टाळ्या पाठीमागे बघा। हरे राम हरे राम हरे कृष्ण राम हरे हरे राम हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे गोपाल कृष्ण भगवान या ठिकाणी दिंडीला आपण या ठिकाणी आमंत्रित करूया। मी आवटी मॅडम यांना विनंती करतो, कुठे सर आवटी मॅडम, दिंडीला घेऊन त्यांनी आत प्रवेश करायचा आहे या गजराच्या सोबतच। आज आदर्श विद्यालयामध्ये आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठल रुक्माईचं या ठिकाणी पालखीचं आगमन झालेलं आहे। आदरणीय प्राचार्य सतीश गवले सर आहेत, पर्यवेक्षक श्री श्रीपाद दंडे सर, पर्यवेक्षक श्री लक्ष्मीकांत शेटे सर आहेत आणि आमच्या या पालखीचं आदर्श विद्यालयाच्या दिंडीचं आदर्श विद्यालयामध्ये आगमन झालेलं आहे आणि आज या ठिकाणी आषाढी एकादशीच्या कार्यक्रमाला अवघ्या काही क्षणातच सुरुवात होत आहेत। या संपूर्ण आषाढी एकादशीचं दर्शन आमच्या आदर्श विद्यालयामध्ये होत आहेत। पर्यवेक्षक तायडे सर आहेत आणि आमचा हा आदर्श विद्यालयाचा चमू टाळ मृदुंगाच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी येत आहे। विठ्ठल रुक्माईच्या पालखीचं आमच्या आदर्श विद्यालयामध्ये आगमन झालेलं आहे। आषाढी एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी सुंदर असं भव्य प्रदर्शन होत आहेत। आमचे या आषाढी एकादशीचे प्रमुख आहेत, कापसे सर आहेत, तुटे सर आहेत आणि सुंदर अशा आमच्या या मुली पातळ नेसून या ठिकाणी आपल्या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत आणि सुंदर असा या ठिकाणी वेश परिधान करून टाळ मृदुंगाच्या सहाय्याने या मुली येत आहेत। या ठिकाणी आमच्या पालखीचं आदर्श विद्यालयाच्या पालखीचं आगमन झालेलं आहे। कुयरे सरांचे चिरंजीव या ठिकाणी पालखीचं मुख्य नियोजन करत आहेत।
मिळत आहेत. सर्व मुलांनी आपल्या रिंगणात उभं राहायचं आहे आणि सर्व मुलींनी बाहेरच्या रिंगणात उभं राहायचं आहे. मुली सर्व बाहेरच्या रिंगणात. म्हणा 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 ए जण म्हणा सगळ्यांनी हातवर करा. वा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. हातवर हातवर ज्ञानोबा माऊली तुकाराम. सगळ्यांच्या हातवर ज्ञानोबा माऊली तुकाराम पंढरपूरच्या माऊलीचं दर्शन आमच्या आदर्श विद्यालयामध्ये आहे. रिंगण सोहळ्याचं एक प्रदर्शन करत आहोत. जनात होते गजानन माऊली.
आदरणीय प्राचार्य आणि उपप्राचार्य साहेबांना विनंती, कृपया अशी सर्वांकडून सूचना आलेली आहे. तसेच परिवेशक त्यांना सुद्धा विनंती, आदरणीय या ठिकाणी आता आपल्या सेवेत काही वारकरी आपल्याला सादर करत आहेत. सर्वप्रथम इयत्ता सातवीतील श्रेया राहुलवाड या विनंती करतो, विठू माऊली हे ते भक्तिगीत सादर करणार आहे. वाटपाच्या दिवशी जमेल कसं या ठिकाणी भाग घ्यायचा, आपला आनंद गुंतवणूक करायचा आणि विठ्ठलापर्यंत आपली श्रद्धाची ती या ठिकाणी दाखवून द्यायची. मी काय
म्हणतो फोटो घेतो फोटो या महिलांचा मला झाडा जवळ धर जवळ धर एक साइड एक साइड येतो का काही लावतो तुम्ही पण तुम्हीच आहे ना बरं
उजव्या खांद्यावर उजव्या सर वाजवणार रे जांभले. ओके सुरुवात होत आहे. सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती खाली खाली बघा खाली
दत्तात्रय महाराज मौथुळे यांच्या उत्कृष्ट असा प्रवचनाची श्रीराम हरे राम 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 हरे हरे आदरणीय प्राचार्य साहेबांना विनंती करतो की त्यांनी हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराजांचं पूजन करून घ्यावं. सर्वांनी शांतता ठेवा. कुंडली भगवान की ज्ञानेश्वर महाराज सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचे. संपदा सोहळा नावड म्हणाला, संपदा सोहळा नावड म्हणाला, लागला तगडा पंढरीचा, जाव पंढरीशी आवड मनाशी, कधी एकादशी आषाढी, तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणी, तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणी, पहावे चक्रपाणी, जावे पंढरीशी आवड मनाशी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव ईश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव. महावेदपीठे तटे वरं पुण्डरीकाय दातु मन्त्रे, समायत्ततिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरंगाकडे मन दुसरे चरण संतांची त्यांच्या गुरुपदाने तटीचा विस्तार बाबा गुरु दास तुका. तर बघा प्रस्तुत प्राप्त प्रवचन विषयासाठी निवडलेला अभंग श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु म्हणजे जगद्गुरु तुकोबाई यांचा 3 चरणाच्या उत्कृष्टाचा अभंग आज आपल्या प्रवचन विषयासाठी निवडलेला आहे. तर बघा तुकाराम महाराज या जगाला संदेश देतात. कशाचा संदेश देतात ते आपण पुढे बघूया. तर प्रवचन सुरू करण्याच्या अगोदर थोडासा परिहार देणे हे म्हणजे वक्त्याचे कर्तव्य आहे. ज्यांच्या माध्यमातून मला इथे प्रवचन करण्याकरता हे मिळालं तसेच माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण नागेश महाराज गोळे यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा.
देव भेटायला आले. फक्त पुंडलिकासाठी आले. तर म्हणून अरे सपने तो सभी सजाते हैं, सपने तो सभी सजाते हैं, लेकिन दूर जाते हैं. प्रवचन रूपी समय में जो आते हैं उसको भगवान बुलाते हैं, उसको भगवान बुलाते हैं. तर टाकलं तुका मला मोक्ष देखीला कळस वारी हा नाश अहंकाराचा. म्हणून पंढरीची वारी करत चला. माऊली ज्ञानोबारायण पंढरीची वारी केली, तुकोबारायानं वारी केली, संत नामदेव महाराजांनी केली. तशी आपण ही जीवनातली एखादी वारी घडावी, घडलीच पाहिजे. जसं आता आपण शाळेतली वारीसाठी वारी केली म्हणता, असं वाटलं याचं पंढरपूरचीच वारी चालली काय. अरे तांदूळ शिजला, अंधार झाला आता दिवा पाहिजे, अंधार झाला आता दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला जिजाऊचा एकदा पुन्हा शोभा पाहिजे, या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शोभा पाहिजे. तर म्हणलं तुकाराम महाराज म्हणतात, संपदा सोहळा नावडे म्हणाला, लागला पकडा पंढरीचा, जावे पंढरीशी नावडे म्हणाशी, खरी एकादशी आषाढी. तर बघा जाता जाता सांगतो महाराज, कोणी व्यसन करू नका, व्यसनाच्या नादी लागू नका. आमच्या गावामध्ये घडलेली घटना आहे. गावाचा पाटील होता, 10 एकर जमीन होती, 50 क्विंटल कापूस झाला. पाटील हळूहळू व्यसन करायला लागला. पाटलाने व्यसनाच्या नादी लागून 1 एकर जमीन विकली, 2 विकली, 3 विकून पाटील मोकळा झाला. आता तो गावाच्या शेजारटीवर बसला आणि म्हणाला, येणार जाणाऱ्या लोकांना म्हणाला, दादा अहो दादा, मला 10 रुपये द्या ना, मला 10 रुपये द्या ना. तर तिकडून एक रस्त्यावर माणूस आला आणि म्हणाला, हे तुला 10 रुपये नाही, तुला 100 रुपये देतो, जा. तुझी बायको हापशावर पाणी भरायला आलेली आहे, ज्या कंबरक्याची लाभ घाल, तुला 10 रुपये नाही, तुला 100 रुपये देतो. तो पाटील फक्त त्या 10 रुपयासाठी नाही तर 100 रुपयासाठी पळत गेला आणि आपली बायको चौकात हापशीवर पाणी भरून राहिली होती. त्यावेळेस नाही का तो पाटील धावत पडत गेला आणि आपल्या बायकोच्या कंबरक्याची लाभ घातली. महाराज जशी लाभ घातली तशी ती बाई खाली पडली आणि घरी आली. म्हणाली, 5वीचा मुलगा होता, 4थीला मुलगी होती. तर तो मुलगा म्हणतो, आई अगं हे आई, तुला कोणी बोललं तर नाही ना गाई, तुला कोणी रागवलं तर नाही ना गाई. तर त्यावेळेस ती आई म्हणते, बाळा तुझ्या बापाने माझी घर चौकात इज्जत घातली, बाळा घर चौकात इज्जत घातली. तर तो मुलगा म्हणतो, आई रडू नको गाई, आई रडू नको. आई तू जर रडली नाही तर मला खूप त्रास होतो गाई, मला खूप त्रास होतो. मी घरी येऊन बाबाला सांगतो ना गाई, बाबा तुम्ही असे काम करता. त्यावेळेस रात्रीचे 9 वाजले. 9 वाजल्याच्या नंतर ती आई आपल्या मुलांना मांडीवर घेऊन जीव घालायली आणि मुलं म्हणाली, आई म्हणाली, बाळांनो अरे लवकर जेवा, आपल्याला उद्या मामाच्या गावला जायचंय, उद्या आपल्याला मामाच्या गावला जायचंय. त्यानंतर मामाच्या गावला जायचं आहे म्हणल्याच्या नंतर मुलं पटकन झोपी गेली. रात्रीचा 1 वाजत आला. 1 वाजता ती उठली आणि खिडकीमध्ये एंट्रीचा डब्बा होता. एंट्रीचा डब्बा हातात घेतला आणि ढस बोला लागली. ती रात्रभर तळपळून मरणाला प्राप्त झाली. ती सकाळी मुलं उठले आणि आईला म्हणाले, आई अगं या आई उठलं गाई, आई उठलं. ज्या वेळेस आम्ही झोपायचो आई, त्यावेळेस तू आम्हाला उठवायची. आता आम्ही झोपू, आता तू झोपलेली आहे, तर आता आम्हाला उठवत काम पडायला गाई, आई उठणं. त्यानंतर शेजारची काकू धावत पडत आली आणि म्हणाली, बाळांना तुमची
आई या जीवनामध्ये नाही राहिली हो, तुमची आई जीवनामध्ये नाही राहिली. तर असा 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस असे बघता बघता असे 8 दिवस झाले. तर बापाने दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न केल्याच्या नंतर ते मुलाचे 4-5 दिवस झाले आणि 1 दिवस तो बाप त्या रूममध्ये आला आणि म्हणाला, बाळांनो, तुमची आई तुम्हाला रागवत नाही रे बाळांनो, रागवत नाही. तर ते बाळ म्हणते, बाबा, ही आई माझीची आई म्हणायची, बाळा, तू अभ्यास नाही केला ना तर जेवायलाच नाही देणार, तू अभ्यास नाही केला ना तर जेवायलाच नाही देणार. तर म्हणून म्हणतो या व्यसनाच्या नादी लागू नका. अरे जीव एकदा का आई गेली तर बापाला दुसरं लग्न करता येते, पण जी खरी आई ते मिळत नाही. म्हणून म्हणतो, अरे ऐसी क्या चीज है, अरे ऐसी कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, जो यहाँ नहीं मिलती. सब कुछ है लेकिन वहाँ नहीं मिलती, लेकिन वहाँ नहीं मिलती. म्हणून म्हणतो व्यसनाच्या नादी लागू नका. म्हणून एवढे बोलून मी माझ्या प्रवचनाची सेवा बंद करतो. जय हिंद, जय भारत. आणि तसेच माझे गुरुवर्य ज्यांनी मला इथे शिकवलं असे म्हणजे मी येऊन इथं 8 दिवस झाले, तसंच मला ही प्रवचन सेवा असं सांगितलं की असं असं करायचं, असे असणारे ज्यांचे थाप पडते, अख्खा महाराष्ट्र गाजते असे असणारे नागेश महाराज भोळे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. आणि तसेच आमची एकांतेश्वर वारकरी शिक्षण संस्था शिकली आणि तसेच माझ्या संस्थेतील विद्यार्थी त्यांचेही अभिनंदन मानतो. आणि तसेच तुम्ही सर्व गुरुबंधन आणि शिक्षक वर्ग तसेच तुमचेही आभार मानतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर, 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल, जय जय विठ्ठला, आवडे मनाला लागला चकडा पंढरीचा, आवडे मनाशी जाय पंढरीची, कधी एकादशी आषाढी ये. तुका म्हणे अर्थ ज्याचे म्हणे त्याची चक्रपाणी वाट पाहे. आवडे मनाशी जाय पंढरीची, कधी एकादशी आषाढी ये. कुंडली कळदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की. देव
मानवाचे नामदेव मानवाचे नामदेव परवाला पी जय पांडुरंगा हरी पांडुरंगा हरी वल्लभा ईशा वल्लभा हरी दुर्गा घालिंदो घालिंदो टांगर वंदील म्हणजे आता मधली प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असे बदल